या झाडाच्या बाहेर जी लाल पन्नी दिसते ना आणि ते कौलीनं घर दिसते ना, तसंच माझं सुरुवातीचं घर. या घरात माहीत आहे काय होतं. या अशा घरात आमची म्हणजे घरात शान होती. माझा दादा, मी, माझा मोठा भाऊ, त्याची ती 3 मुलं, त्याची मिसेस, या सर्व आम्ही घरात राहत होतो. काही दिवसांनी ना आमचं घर तुटलं आणि आम्ही घर बांधायला लागलो. मध्यस्थी दादानी त्याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याने त्या घराला पैसे लावले आणि असं बांधकाम चालू व्हायला लागलं. बांधकाम चालू असताना मोठ्या वहिनीने ना आणि त्याच्या मोठ्या मुलीने शब्द ऐकला की तुम्ही तुमचं घर काम चालू करा, मी तुम्हाला पैसे देईन. आणि पैसे देईल असं म्हणून तिने ते घर काम उभं केलं. आम्ही आमच्या जवळची पुंजी लावली. दादा, मी आणि माझी मोठी बहीण, या 3 लोकांनी आपापली पुंजी गुंतवून ते घर पूर्ण करण्याचं काम केलं. काही दिवसानंतर घर उभं झालं आणि आम्ही पैसे मागायला गेलो. काही दिवसांनी या विचाराची पावती बदलली. या विचाराच्या पावतीने बदलल्याने तिला पैसे देणे जड झाले आणि परत ती भांडायला लागली, घाण शिवा द्यायला लागली. पैसे त्यातले काही दिले आणि भरपूर पैसे तिने ठेवले. आता वाद चालू आहेत. सर्व माणसे इकडे तिकडे गेली. सर्व माणसे आपली इकडे तिकडे गेली आणि परत आमची घराची परिस्थिती खंडळासारखी झाली. मन कोमेजली, भांडण वाढायला लागली. आम्ही एक दुसऱ्यांचा राग करायला लागलो आणि काहीच नाही उरलं, काहीही उरलं नाही. सर्व एका दुसऱ्यापासून रागाने राहायला लागली. मलाही त्यांचा राग येते, त्यांना माझा राग येते. आम्ही सर्वच, ती एकटी नाही झाली पण मी एकटी झाली. राहू द्या ना. पण म्हणतात ना, ईश्वराकडे आहे काहीतरी उपाय आपल्यासाठी. त्याने माझं मन चांगलं दिलं आहे, त्यामुळे मी सर्व परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेते आणि स्वतःला आनंदी ठेवत असते. वेळ कशी आली तरी चालेल.